एक जो जाड माणूस होता तो डायरेक्ट माझ्या अंगावर येऊन मला म्हणला की आज घरात पेशंट आणते, तू एवढं का दाबत बोलावलं म्हणून मला. योग्य मोबदला न मिळाल्यानं ब्लिंकिट कर्मचाऱ्यांचं सांगलीत काम बंद आंदोलन. हल्ली ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा मोठा ओढा असून घरातील किरकोळ गोष्टीसुद्धा ब्लिंकिटच्या माध्यमातून मागवल्या जात आहेत. ब्लिंकिटच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ऊन वारा पावसात 15-15 तास काम करूनही योग्य मोबदला मिळत नसल्याची तक्रार करत सांगलीत आजपासून काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत योग्य मोबदला आणि संरक्षण दिलं जाणार नाही तोपर्यंत हे काम बंद आंदोलन चालूच राहील असा इशाराही ब्लिंकिट कर्मचाऱ्यांनी दिला आहे. आणि प्रत्येक रायडर हा रिस्क घेऊन काम करते, पण रायडरांची किंमत 0 आहे. सध्याला आम्ही 700 ते 600 रुपयाला आम्ही दिवसभर 12-12 तास आम्ही काम करते. खरं त्यांना आमची मजबुरी कळून झाल्या आणि आज आम्ही हे मुद्दा मांडून संप ठेवलेला आहे. ते सगळ्या तर आम्ही सांगलीतून ब्लिंकिट स्टोअर म्हणजे मार्केट यार्डामध्ये आम्ही काम करतोय. गेली 1 वर्ष आम्ही म्हणजे हे जेव्हा स्टोअर चालू झालेलं तेव्हापासून आम्ही काम करतोय. आणि सुरुवातीला सुरुवातीला जे 4-5 महिने आम्हाला जो रेट मिळत होता तो अक्षरशः गेली 7-8 महिने आम्हाला मिळलेला नाहीये. म्हणजे अक्षरशः तुम्ही समजू शकता की 2026 हा जो आहे तो आम्हाला पूर्णपणे त्यांनी अन्यायच केलेला आमच्यावर. जो आम्हाला मिळत होता 9 रुपये 10 रुपये जो प्रति किलोमीटर मिळत होता त्यांनी अक्षरशः रेट वाढवून म्हणजे तेलाचा रेट वाढून सुद्धा आम्हाला अजून जरा कमी मिळत आहे. म्हणजे आम्ही अक्षरशः काल 15 तास काम करून सुद्धा आमचा 1000 झालेला नाहीये. आता तुम्हीच समजा 1000 रुपये जे झालेलं नाहीये 15 तास काम करून मग 1 तासाला किती झालं. आम्हाला 1 तासाला यांनी दाखवतात 60 रुपये मिळतंय, पण ते 60 रुपये आम्हाला मिळत नाहीये. पेट्रोलचा मेंटेनन्स, आमचा स्वतःचा जीवाचा हाल, आम्ही एवढं कुत्र्यासारखं 10 मिनिटात जातोय, 10 मिनिटात अक्षरशः 10 मिनिटात. आणि जरा वेळ झाला तर आम्हाला कस्टमर रागवतोय, आमच्या अंगावर येते मारायला. आणि अक्षरशः घडलेला आहे सुद्धा. आणि ह्याला जबाबदार कोण राहतंय? जबाबदार कोणच राहत नाही. आम्ही स्वतः आमच्या जबाबदारी कस्टमर महत्वाचा, आम्हाला रायडर महत्वाचा नाही. याच्यामध्ये सुरुवातीला स्टार्टिंगला 12 तास काम करून जे आमचं 1000 प्लस अर्निंग व्हायचं ते सध्याला आता काम करून 12 तास काम केलं की 750 किंवा 500 रुपये लयतले होते अर्निंग. त्याच्यामध्ये इन्सेंटिव्हचा रेट कमी केलाय, परंतु किलोमीटर आमचं 6.5 रुपये पर किलोमीटर मिळायला लागलंय. जाणं येण्याचं लाँग डिस्टन्सला जाऊन सर आम्हाला रिटर्न पे मिळत नाहीये. त्यासाठी आम्ही आज हे संप केलाय आणि हे संप आम्ही कंटिन्यू करणार आहे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही. आणि आम्ही ह्यांना असं म्हणलेलं नाहीये की तुम्ही आम्हाला रेट वाढवून द्या, आम्हाला रेट वाढवून अजिबात नको. आम्ही स्वाभिमानी माणसं आहे. आम्हाला जे आम्ही जे कष्टाचं इथं जे घाम घालवले ना तेवढंच पैसे द्या आम्हाला. त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला 50% कमी केल्यात. अक्षरशः 1000 व्हायचं तिथं 500 व्हायला लागले. मग 15 तास काम करून आम्हाला काय मिळायला लागले. प्रत्येक टायमाला कस्टमर हा कने कॅश ऑन डिलिव्हरी टाकते. आम्ही तिथे गेल्यावर आम्हाला कळते की कॅश ऑन डिलिव्हरी आहे. आणि कस्टमर म्हणते एकतर त्यांनी लोकेशन हा चुकीचा टाकलेला असते, तरी आम्ही हुडकून आमचा 1 तास तिथे गेलेला असते. तिथे गेल्यानंतर आम्हाला सरळ धमकी देतात त्यांनी, तुमचं काम आहे तुम्ही सुट्ट ठेवलं पाहिजे. आम्ही जर पैसे सुट्ट ठेवायला आलो ह्या 20 रुपये 30 रुपये ऑर्डर मारणार आणि ह्यांच्यासाठी जर आमचं पैसे 400-500 रुपये खिशातनं पडले हे कोण भरपाई देणार. स्टोअरमध्ये विचारलं तर स्टोअरमध्ये म्हणतात की हे तुमचं काम आहे तुम्ही ठेवलंच पाहिजे सुट्ट. मग ह्याला कोण आम्ही जबाबदार घेणार? आम्ही विचारणार कोणाला ह्याच्यामध्ये? माझं नाव रोहन कांबळे, मी तुळजाईनगरमध्ये प्रणव फ्लोरा म्हणून रेसिडेन्स आहे. तिथं ऑर्डर द्यायला गेलो. मग कस्टमरचं 451 रुपये बिल दिलं. मग ते कस्टमरने मला 551 दिलीत. मग मी कस्टमरला म्हणलो मॅडम चेंज नाही म्हणलो, मला इथं आल्यावर कळते सीओडी म्हणून कळते मला. इथं म्हणलो कॅश ऑन डिलिव्हरी इथं आल्यावर कळते मला म्हणलो. मग कस्टमर म्हणले तुम्ही पैसे सुट्टे ठेवा पहिला. मॅडमला म्हणलो मॅडम आम्हाला कॅश लिमिट असते म्हणलो, त्यामुळे आम्ही सुट्टे ठेवू शकत नाही म्हणलो, तिथं आम्हाला भरायला लागते म्हणलो पैसे. मग नंतर ती कस्टमर काय गेली पार्सल आत घेऊन गेली. नंतर एकदम बाहेर आले त्यांनी मला एकदम दाबात बोललीत की ऑर्डर कॅन्सल कर जा म्हणून. मग ऑर्डर कॅन्सल कर जा म्हणून गेल्यावर मग मी म्हणलो मॅडम मला पहिला कशाला थांबवला मग इथं. मग नंतर यातला आतला माणूस आला आणि आतला माणूस मला म्हटला की तू एवढं दाबात का बोलावला. मी म्हणलो मग तुमचं कस्टमर मला दाबात बोलायला, मग मी पण दाबात बोलावले म्हणलो. मग नंतर त्यातला एक जो जाड माणूस होता तो डायरेक्ट माझ्या अंगावर येऊन मला म्हणला की आज घरात पेशंट आणते, तू एवढं का दाबात बोलावलं म्हणून मला. मग नंतर मी म्हणलो दादा तुम्हाला मी आत येऊन देत नाही म्हणलो, कस्टमर मी दारात उभारून तुम्हाला पार्सल दिले म्हणलो मी, मग तुम्हाला ऑर्डर गॅसला घ्या नाही राहून दे म्हणलो. मग नंतर टायमिंग संध्याकाळी काय तर संध्याकाळी 8:30 वाजले काय तर ते डायरेक्ट कस्टमर आणि डायरेक्ट अंगावर आलं. ते रिस्क ही काय कस्टमर ब्लिंकिट काय रिस्क घेणार नाही. ती रिस्क सगळी आम्हाला उचलायला लागणार आहे ती गोष्ट. आणि ते अंगावर आलं तरी हे काय घेणार नाहीत, मध्ये येणार नाही आहेत. आणि परवा एक ऑर्डर द्यायला गेलतो इथं ह्याच्यापाशी बायपास रोडला ऑर्डर द्यायला गेलतो आणि ते कस्टमरला फक्त 27 रुपये कमी होतील. मग मी कस्टमरला काय म्हणलो की मॅडम 27 रुपये तुम्हाला द्यायला नाही आहेत. मग कस्टमर डायरेक्ट मला म्हणलं तुमची ब्लिंकिटची लायकी काय, मला माझी पण लायकी काढली. तर शिवाय पण दिली ब्लिंकिटची लायकी येणे करते, तुम्ही कस्टमर केअरची बाजू ब्लिंकिट काय घेतात ती गोष्ट मला सांगायची आहे.
प्रत्येक टायमाला ब्लिंकिटची बाजू कस्टमर आहे ना कस्टमर काय करते ब्लिंकिट आहे ना सारखं कस्टमरची बाजू घेते कारण कस्टमर ब्लिंकिट लाईक करते तरी ब्लिंकिट त्याच्यावर काय जबाबदार राहत नाही शिवाय आम्ही खातोय. हा हा मामा तुम्ही असंच थांबा ते उलटे जिंदाबाद म्हणतो जिंदाबाद नाही जिंदाबाद कसं म्हणणार